नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतीबन जिथे आपण पुनर्वसन केंद्र चालवतो, जिथे आपण बेघर बांधवांना सांभाळतो, त्या ठिकाणी याच्या आधी पण तुमचे खूप चांगल्या रिस्पॉन्समुळे आम्हाला खूप मोठी मदत झाली आहे. इथे आपल्या इथे जे मनोरुग्ण आहे, बऱ्याच वेळा गादी ओली करणं, खराब करणं, ह्या सगळ्या प्रकारे इथे आपण जी संस्था चालवतो तर बरेचशा त्रासदायक काम असतं, कारण कोणती व्यक्ती सांभाळणं इतकं सोपं नाही आणि ते सुद्धा मनोरुग्ण. तर इथे आम्हाला गाद्यांची गरज आहे. गाद्या म्हणजे कॉटनच्या गाद्या नाही, कारण आत्ता सध्या कॉटनच्याच गाद्या आहे प्रत्येक व्यक्तीला. रेक्झिनची गादी जी असते, जी हॉस्पिटलमध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो, तर ती जर तुमच्याकडनं मदत म्हणून मिळाली तर ती निदान रोजच्या रोज क्लिनिंग करता येते. कारण हे जे सगळे बांधव बघताय, हे सगळे आपण बेघर म्हणून सांभाळतोय आणि प्रत्येकाला बेड दिलेला आहे, गादी दिलेली आहे. पण गादी बऱ्याच वेळा कॉटनची असल्यामुळे ओलं कधीतरी करतात. बऱ्याच व्यक्तींना शिशूचं कळत नाही, त्यामुळे गादी ओली करणं वगैरे ह्या अडचणी निर्माण होतात, त्यामुळे वास येतो. तर आम्हाला रेक्झिनच्या गादीची गरज आहे, किंवा कॉटनची गादी देऊन जर रेक्झिनचा कवर त्याला मिळाला तयार करून, तर एक साधारणतः 80 लोक आहे. तर आम्हाला जी रिक्वायरमेंट आहे ती 80 गाद्यांची आहे. तर जर व्हिडिओ बघितला तर जास्तीत जास्त हा लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर कोणाला मदत करायची असेल योग्य त्या ठिकाणी, तर तुम्ही स्वतः इथे संस्थेला येऊन भेट देऊ शकता. बरेच मेंबर ऑनलाईन पाठवतात पैसे किंवा काही वस्तू कुरिअर करतात, तर तसंही चालू शकेल. पण जरी तुम्ही स्वतः इथे येऊन संस्थेला भेट द्या, इथले जेवढे आपले मेंबर आहे, एक परिवार आहे, त्यांच्याशी भेटीगाठी करा, गप्पा मारा. आणि तुम्ही अशा प्रकारे सुद्धा मदत करू शकता इथे येऊन, कारण तुम्ही ज्या वस्तू देणार आहात त्या योग्य त्या ठिकाणी पोहोचत आहेत का, किंवा योग्य त्या ठिकाणी दिल्या जात आहेत का, तर ते तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघू शकता. म्हणून आजचा व्हिडिओ मी करते आणि नक्की आपल्या संस्थेला भेट द्यायला या. कारण ज्यांना नातेवाईकांनाच ही व्यक्ती नको आहे, अशा व्यक्तींना आपण प्रेमाने आणि आनंदाने सांभाळत आहोत. तर तुमचाही नेहमी आशीर्वाद असतोच. आणि जर जमलं तर आपल्या संस्थेला भेट द्यायला नक्की या. पुण्यामध्ये जाधवनगर लेन नंबर 5 या ठिकाणी आपली ही पुनर्वसन संस्था आहे. धन्यवाद.